आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आतापर्यंत तुझ्याबद्दल फक्त ऐकलं होतं, आज डोळ्यांनी पाहिलंय. तुला काय वाटलं? तू जेलमध्ये येशील, रुबाब झाडशील, हात उचलशील तर सगळे तुला घाबरतील, सगळे तुझ्या अंडर कंट्रोल येतील. तू जर असा विचार करत असशील ना तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. हे माझं जेल आहे. इथे कायदेशीर बेकायदेशीर सगळी दादागिरी फक्त आणि फक्त माझी चालते. ही जी काही तू हात उचलण्याची चूक केली आहेस ना, ही तुझी शेवटची चूक आहे. यापुढे असं काही घडलेलं जर माझ्या कानावर आलं तर तुझं खाणं पिणं बंद करून तुला अंधार कोठडीत पण टाकायला कमी करणार नाही मी. तुला म्हटले होते ना कायदेशीर आणि बेकायदेशीर, खास तुझ्यासाठी फोन आहे. बोला साहेब, जिच्याशी बोलायला तुम्ही फोन केलात तिच्याशी बोलून घ्या. मैत्रेयी आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण स्वतःचं केबिन सोडून कोठडीमध्ये बसली. त्याला काय म्हणतात माहितीये ना, स्वतःच्या अहंकार आणि माझामुळे स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेणे. तुझ्यासाठी इथे फक्त एंट्री आहे, एक्झिट नाहीये. हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. तुम्हाला स्वप्न बघायला आवडतात आणि मला तुम्हाला स्वप्नातनं जागं करायला आवडतं. अनेकदा मी तुम्हाला असंच खडबडून जागं केलं, आठवतंय का? माझ्याशी समोरासमोर दोन हात करण्याची तुमची हिंमत नाहीये, म्हणून माझ्यावर खोटी कारवाई करून स्वतःची लायकी दाखवली तुम्ही. हाती होतंय, जास्ती बोलतीयस. अजून मी काहीच बोललेलं नाहीये. तुम्ही मला एवढा आत्मीयतेने फोन केलेलाच आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतंय की मी कोठडीत आहे आणि म्हणून सगळे भुंकतायत, पण मी गुहेत आहे असं मानतेय. सावध राहा. एकदा का बाहेर आले ना की आधी डरकाळी फोडणार आणि मग तुम्हाला फाडणार. मॅडम, तुम्ही कोण आहात आणि काय करू शकता हे दाखवून द्यायची वेळ आली आहे. तुमच्या कोठडीतल्या वाघाची शेळी झालेली बघायची आम्हाला. तुम्ही काळजी करू नका सर, त्यासाठी माझ्याकडे एक भन्नाट प्लान आहे. काय करणार आहात तुम्ही? तुम्हाला कळेलच लवकर. मॅडम, मला बोलवलं? हो. आता फक्त कुणाचा मुर्दा पाडू सांगा? मैत्रेयीचा. नवीन आहे जेलमध्ये, आत्ताच तुझ्या कोठडीत पाठवणार आहे तिला. तसं काय असेल ना तर विषय संपला. नाही, खरं तर हा विषय तेव्हाच सुरू होणार जेव्हा ती तुझ्या कोठडीत येणार. तुमचं बोलून सगळा विषय संपला असेल ना तर तुम्ही निवांत राहा. आता गाठ माझ्याशी आहे. आता तिला अशी काय काट्यावर घेते की जगण्याला नकार आणि मरणाला होकार दिला पाहिजे. गुड. पण मॅडम, माझ्या जेवणाचं बघता
नाही म्हणजे तुमच्या या जेलचं खाऊन खाऊन ना तोंड साप कडूजार झालंय. मिळणार, तुला हवं ते मिळणार. पण त्याआधी तुला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. बोला, ऐकता हो मी. तू वाघीण आहेस, या जेलची वाघीण. तुला अपेक्षित असलेलं जेवण तेव्हाच मिळणार जेव्हा तू त्या मैत्रीची शिकार करशील. लक्षात आलं? मैत्र ई डॉली, आज अगदी सपटून भूक लागून राहिली आहे. मला पण. हो, पण या कमला आणि रूपकला जरा बघावं लागणार आहे. जेवण आणून ठेवलं पण वाढणार कोण? आणि ते जेवण पण वहिनीच्या राज्यातले, साधं वरण भात. मला नाही चालणार असं, मी नाही खाणार. मी पण नाही खाणार. आत्ताच्या आत्ता त्यांना बोलो बोलो. कमला, रूपा, या लवकर या. बोला. बोला काय बोला? काय बोला? अरे आम्ही तुम्हाला बोलवलं की तुम्ही आल्यावर बोला मालक असं म्हणायचं. पण मी तुम्हाला मालक कसं म्हणणार ना? ठीक आहे, पण साहेब तर म्हणू शकता ना. बरं, बोला साहेब. नाही, मी बोलणारच आहे. आधी मला या रूपाला काही विचारायचंय. विचारा ना. तू सकाळी किती वाजता उठते? 6 वाजता. काय 6 वाजता? अगं तू काय घरची मालकी नाही का 6 वाजता उठायला? घरच्या मोलकरणीने कसं सकाळी 4 वाजताच उठलं पाहिजे आणि सगळं आवरून घराच्या बाहेर मस्त छान पैकी अशी रांगोळी काढली पाहिजे काय. आणि त्यानंतर मला उठवायचं. हा, पण मला उठवायच्या आधी माझ्यासाठी असं मस्त पैकी गरम पाणी काढून ठेवायचं. काय अलग लक्षात? हा, आणि ऐनवेळी मी विसरले, माझ्या लक्षात नाही अशी कारणं चालणार नाही ना. सकाळी उठल्या उठल्या माझ्या डाएट प्लॅन नुसार मला ज्यूस लागतं. मी उठण्याच्या आधीच ते माझ्यासाठी रोजच्या रोज तयार करून ठेवायचं. आम्ही काय बोलतोय येतंय ना तुमच्या दोघींच्या लक्षात? हो साहेब. तुमच्या ते लक्षात आलंच पाहिजे. यापुढे मी तुम्हाला एकदाच आवाज देईन. दुसरा आवाज देण्याआधीच तुम्ही माझ्या समोर हजर असले पाहिजे. डॉली, आजकाल या दोघी जरा जास्त आळशी झाल्या असं वाटत नाही का तुला? वाटायला कशाला पाहिजे मामा, सगळं डोळ्यांसमोर तर दिसतंय. त्या मैत्रिणीने यांना जरा जास्तच डोक्यावर चढून ठेवलं, म्हणून तर या आळशी झाल्यात. ही म्हणे आई आणि ही बहीण. तोंड बघा यांची. अरे काय, ही नात्यागोत्यांची थेर आहेत ना, आधी बंद करायची आणि सगळ्यात आधी आपली लायकी ओळखायची. हा, थोडक्यात काय, तुम्ही दोघी मोलकरणी आहात आणि या घरात तुम्ही शेवटपर्यंत मोलकरीण म्हणूनच राहायचं. कधी सुट्टी घ्यायची वेळ आली तर 15 दिवस आधी सुट्टीच्या कारणासहित आम्हाला नोटीस द्यायची. नाहीतर तुमच्या जागी दुसरी कामवाली ठेवायला आम्ही मागे पुढे बघणार. आम्ही म्हणजे फक्त आम्ही. हा, याच्यामध्ये तुमची मैत्री ताई साहेब काही येत नाही. हा, अजून 14 वर्ष तरी ती जेलमधून सुटत नाही. शेवटी खुनाची केस आहे, अशी झाली तर चांगलंच आहे. पण समजा नाही झाली तरी जन्मठेप काही चुकत नाही. हा, मैत्री 14 वर्षांनी बाहेर येणार. त्यावेळेस आधी ती साधारण 20 वर्षाची झालेली असणार. म्हणजे तुमचं ते काय मायनर बिनर ती काही राहणार नाही. म्हणजे कसं, त्यावेळेस ती मैत्रीची सगळी प्रॉपर्टी ना तिच्या नावावर ट्रान्सफर होणार आणि आधी ती आपल्या यशची मुलगी आणि त्या हक्काने ती सगळी प्रॉपर्टी यशला मिळणार.
मग आमचंच राज्य. म्हणून पुन्हा एकदा बजावून सांगते, ही नोकरी हवी असेल तर आमच्या सोबत चांगलं वागायचं, नाहीतर ही नोकरी आणि हे डोक्यावरचं छत कधी गायब होईल ना तुम्हाला कळणार पण नाही. अरे तुम्ही आमच्या तोंडाकडे काय बघत बसलाय? हे काय मिळमिळीत जेवण बनवलं ना ते टाकून द्या आणि आमच्यासाठी मस्त खमंग आणि चमचमीत काहीतरी बनवा. चला निघा पटकन. बोला साहेब. मैत्रेच्या बाबतीत काय प्रोग्रेस? तिचा शेवट झालाच म्हणून समजा. तिचं सध्या मिशन पंकजा चालू आहे. म्हणजे आमच्या जेलमध्ये जेव्हा एखाद्या महिला कैदीला कायमची अद्दल घडवायची असते तेव्हा आम्ही तिला पंकजाच्या कोठडीत म्हणजेच वाघाच्या गुहेत सोडतो. त्यानंतर कैदीच्या बाबतीत पुढे काय होत असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. नाही आली आणि येणार पण नाही, कारण ती मैत्री स्वतः एक वाघीण आहे. तिच्या बाबतीत असे पोरखेळ खेळून काहीही होणार नाहीये. मग काय करायला हवं? एक घाव आणि दोन तुकडे. पण कधी कधी समोरच्याला खेळवण्यात पण मजा येते ना. त्यासाठी समोरची व्यक्ती कोण आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. ही मैत्री आहे. एक वेळ अशी येईल की तिला खेळवता खेळवता ती आपल्याला खेळवायला लागेल. तुम्ही मैत्रीच्या बाबतीत जरा जास्त सावध दिसताय. खरंय. कारण कळू शकेल का? तिच्या मागे कमिशनर आहेत की कोणी पॉलिटिकल कॉन्टॅक्ट? आणि जरी असले तरी तुमचे कॉन्टॅक्ट तिच्यापेक्षा नक्कीच जास्त आहेत. तिच्या मागे आदिशक्ती आणि आदिशक्तीसाठी तिची मनापासून भक्ती आहे. तुम्ही जेवढा वेळ लावणार तेवढीच तिची जगण्याची शक्यता वाढत जाणार. ते काही नाही, लवकरात लवकर संपून टाका तिला. आम्ही उद्याच पैसे पाठवण्याची व्यवस्था करतोय. ठीक आहे, मग तुमचं काम झालंच म्हणून समजा. येस येस, आय नो दॅट. अहो मला त्यांचे सगळे व्हिडिओज आवडतात. मी स्वतः त्यांना सोशल मीडियावर फॉलो करते. आणि त्यांचे ते मेडिटेशनचे व्हिडिओज, अहो ते बघून तर मी स्वतःच्या रागावर कंट्रोल मिळवलाय. डॉली ताई, तुमची कॉफी. एनिवेज, मी बोलते नंतर. बाय. मूर्ख, बेअक्कल, तू मुद्दाम ही कॉफी जास्त गरम करून आणलीस ना? अहो नाही ताई, नेहमी सारखीच तर आहे. आता तू मला उलट उत्तर देणार? अहो ताई, माझं ऐकून तरी घ्या. तू कोण मला सांगणारी आणि मी तरी तुझं काय ऐकून घेऊ? हे बघा, कॉफी गरम असण्याच्या बाबतीत तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा गैरसमज झालाय? आता असं बोलण्यापर्यंत तुझी मजल गेली? अहो नाही, म्हणजे तुम्ही जर फुंकर मारून. आधी तुझा गैरसमज दूर करते आणि मग तुझ्याशी बोलते. अहो ताई, काय करताय तुम्ही हे? ऐक, आता सांग, तू आणलेली कॉफी प्रमाणापेक्षा जास्त गरम आहे की नाही? माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीयस? जा आणि माझ्यासाठी नवीन कॉफी घेऊन. पुन्हा जर हलगर्जीपणा झाला तर तीच कॉफी तुझ्या तोंडावर फेकून मारायला मागे पुढे बघणार नाही. अदिती ताई, अगं कुठेस तू? तू गेल्यापासून इथे आमची काय अवस्था झालीये ह्याची तुला कल्पना तरी आहे का? तू बाबांच्या एका शब्दावर विश्वास ठेवून निघून गेलीस आणि इथेच संपलं ना सगळं. चक्क आपल्या आईला पोलीस घेऊन गेलेत, तिला जेलमध्ये टाकलं. आपल्या आईने काहीच केलं नाही आणि मला हे माहीत असूनही तिला वाचवण्यासाठी मी काहीच करू शकत नाही.
आता ते काही नाही. आधी जशी साथ घातल्यावर तू येत होतीस तशी आत्ता पण येणार आहेस. त्यासाठी मी फक्त 5 पर्यंत आकडे मोजणार आहे. मी 5 बोलतास तू आलीस तर ठीक आहे, नाहीतर मी एवढं सांगूनही तू येत नाहीयेस ना. तुझं आत्ता आली नाहीस तर मी अन्न पाणी कायमचं सोडेल. काहीच खाणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. ताई ऐकतेस ना, मी आता आकडे मोजणार आहे. 5 4 3 2 1 शक्ती. आदिती, आता तुला असं काही करण्याची गरज नाहीये. मी आलीये. मला माहित होतं तू नक्की येणार. आधी मला सांग काय झालं. अगं खूप काही झालंय. तू गेल्यावर आपल्या घरी श्रुतिका मामी राहायला आली आणि अगं काय करतेस तू. मैत्री सर देशपांडे निखारगे, यू आर अंडर अरेस्ट. जास्तच नाटकं वाढली आहेत तुझी आदिती. हा, आणि तुला एकटीला खोलीत दामून ठेवील ना तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल. चल. बाप रे, एवढं सगळं घडलं. हो ना, मला तर खूपच भीती वाटत होती. बरं झालं तू आलीस. मी स्वतःहून आले नाहीये, मला यावं लागलंय. म्हणजे बाबांनी मला शब्द दिला होता, मी निघून गेल्यावर त्या आईची काळजी घेतली. पण त्यांनी त्यांचा शब्द मनापासून पाळला नाही. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळाली नाही. म्हणून मी परत आले. मला बाकी काहीच कळत नाही. फक्त एवढंच कळतंय, मला आणि आईला तुझी गरज आहे. बिचारी आई, तिची काहीच चूक नसताना विनाकारण तिला शिक्षा भोगावी लागते. आणि इथे आम्हाला मामा आजोबा, आजी, आत्या यांचा त्रास सहन करावा लागतोय. आता तू घाबरू नकोस, मी आली आहे ना. तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना कसा त्रास द्यायचा ते मला चांगलंच माहितीये. त्यांची कशी झोप उडवते हे तुला बघायचंय आणि एन्जॉय करायचं. तोपर्यंत गुड बाय. काय नाव तुझं. आपण तुला विचारतोय. या कोठडीत 1 to 1 आपण दोघीच आहोत. मग आपण तुला विचारतोय, कळत नाही. चल चल, नाव सांग लवकर. शेवटचं सांगते हा, मुकाट्याने नाव सांगायचं, नाही तर ना ही पंकजा तुझे हातपाय मोडायला कमी नाही करणार. आणि तुझे हातपाय मोडायला मी सुरुवात केली आणि तू ओरडलीस तरी कोणी तुला वाचवायला येणार नाही. त्यांना तुला वाचवायची असती तर या कोठडीत कशाला पोचवलं असतं. मी 3 मोजेपर्यंत नाव सांगायचं. 1 2 2 2 मैत्री. जगात चांगलं नाव आहे, लोकांना सांगण्यासारखं नाव आहे, वाईट नाहीये. मला सांग, तू एका कंपनीची मालकीण आहे, खरं आहे ना. तुझं कौतुक करायला विचारलं नाही. या कोठडीची ना आपण मालकीण आहोत.
तुझ्या कंपनीत जसे नियम आहेत ना तशी या कोठडीत आपले नियम आहेत. इथं राहायचं असत तर ते नियम पाळायचे. नियम नंबर 1, सकाळी उठायचं आणि आपल्यासाठी आंघोळीचं पाणी तयार ठेवायचं. नियम नंबर 2, आपले कपडे रोज धुवायचे. नियम नंबर 3, सकाळ दुपार केव्हा पण सांगेन तेव्हा माझे पायचे पाहिजे. मी तर म्हणते आत्तापासून पाय चेपायला सुरुवात कर. अरे कळत नाही? पाय चेपायला सुरुवात कर. तू जर पाय चेपले नाहीस ना तर तुझा नरडा चेपायला वेळ लागणार नाही. चल पाय चेप.